कुठे घेऊन चाललायस? या खेळण्यांची जिथे जागा आहे तिथे. विक्रम, विक्रम, तू वचन दिलं होतंस मला. तू माझा निर्णय तू मनापासून स्वीकारशील. बाहेरचं कुठलंही वादळ आम्ही रोखू शकतो. मनातले विचार मला नाही थांबवत आहेत. पण आम्ही तुला वचन दिलं ही खरी गोष्ट आहे. आम्ही तुला वचन दिले ते मनापासून दिले आणि अगदी खरं ते आम्ही मोडणार नाही आहोत. पण या सगळ्यात आम्हाला बाहेर यायला जरासा वेळ दे प्लीज. केतकी, अगं कुठे निघाली होतीस तू एवढ्या रात्रीची? मी घर सोडून आली आहे साक्षी. असं कसं घर सोडू शकतेस? म्हणजे काय झालं काय? तिच्या मॉम अँड डॅड मुळे. ऍक्च्युली त्यांच्याशीच भांडण झाल्यामुळे ती इकडे आली. तर ह्या कारणामुळे घर सोडण्या इतपत हे कारण मोठे आहे. माझा नाईलाज होता आंटी. त्या घरात माझं कोणीच नाहीये. पैशाने विकत घेता येतील अशा सगळ्या गोष्टी आहेत, पण प्रेम देणारी मॉम डॅड नाहीये. केतकी, ही खेळणी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. तुम्ही बाप होणार म्हणून देवयानीचा निर्णय आम्ही मान्य केलाय. तुम्ही तो मान्य करावा असं आम्हाला वाटतं. प्रियदर्शनीने जरी तुमच्या मुलाचा आई म्हणून स्वीकार केला तरी बाप म्हणून त्याचा स्वीकार करायचा का नाही हा आमचा प्रश्न आहे आणि ते आम्हीच ठरवणार, प्रियदर्शनी नाही. त्याची चिंता तुम्हाला करायची गरज नाही, कारण त्याची तरतूद साईमांनी करून ठेवली आहे. साईमा आमचं बाळ तुम्हाला दत्तक देणार आहेत. तुम्ही पण कसल्या भाकड कथांवर विश्वास ठेवता आदित्यराजे. कुणाचंही बाळ दत्तक घेण्यासाठी आई वडिलांची सहमती लागते आणि आमच्या परवानगीशिवाय प्रियदर्शनी ते बाळ स्वीकारूच शकत नाही. आणि समजा तसं झालंच तर त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. केतकीच्या बाबांना फोन लाव. ॲडव्होकेट रणजित सरपोतदार. हा, हॅलो अंकल. मी अमोल बोलतोय. अमोल देशमुख, केतकीचा मित्र. केतकी इकडे आमच्या घरी आली अँड शी इज ऑल राईट. केतकी तुझ्याकडे? तिथे काय करते ती? काका, तुम्ही पॅनिक नका हो. तुम्ही इकडे या, मग मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. ओके ओके, तुझा ऍड्रेस सांग मला. हा, लिहून घ्या. एक मिनिट तू एक काम कर, मला ऍड्रेस SMS कर, मी लगेच येतोय. तुमच्या मदतीमुळेच हे सगळं शक्य झालं. साईमा, कारण काही असोत पण तुम्ही खुश आहात ना? प्रिया बहिणींचं दुःख येतं हलकं होईल. आता देवयानीमुळे त्यांनाही आई होण्याचं सुख लाभेल आणि आपल्या घराण्यालाही वारस मिळेल. साईमा, मी जर राजे शिर्के घराण्याला वारस दिला असता तर माझाही तुम्ही कुलवधू म्हणून स्वीकार केला असता? कधी कधी ना मला अमोलला बघून खूप जेलस फील होतं. त्याला कधी यायला उशीर झाला घरी तर तुम्ही सगळे किती काळजी करता, त्याच्यावर रागवता आणि मग नंतर खूप लाडही करता. पण माझ्या त्या मोठ्या घरात असं काहीच होत नाही. हे बघ केतकी, यू डोंट वरी. हवं तर मी बोलतो तुझ्या डॅडशी, समजावतो त्यांना. त्याचा काहीच उपयोग होणार नाही अंकल. पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? ते येतीलच एवढ्या तिथे. तुम्ही डॅडला इथे बोलवलंय? हो, मीच फोन करून बोलावलं.